सध्याच्या घडीला जगभरातील सगळ्यात मोठी ट्रेंडिंग हेडलाईन आहे ती म्हणजे मुकेश अंबानींचं प्री वेडिंग जे काही कार्यक्रम चालू आहे तिथं आलेले सेलिब्रिटी असतील आणि त्या सेलिब्रिटींमध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील यावरूनच एक रिसेंटली ट्रोलिंग उडणारी किंवा जी काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट ठरली ती म्हणजे शाहरुख खानबाबत. शाहरुख खानने रामचरणला स्टेजवर येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं आणि ते निमंत्रण देण्यासाठी त्याने त्याच्या जुन्या सिनेमातील 1 2 का 4 याच्यामधला एक डायलॉग रिसाईट केलेला होता. इडली वडा सांबार ह्यात त्याच्यात प्रामुख्याने उल्लेख आहे आणि या अशा उल्लेखच्या कंटेक्स्टमुळे असं म्हटलं जातं की रामचरणची जी काही मेकअप आर्टिस्ट होती तर तिला ते इन्सल्टिंग वाटलं आणि ती तो कार्यक्रम सोडून गेली. आता मुळात याच्यात रामचरणला आणि शाहरुखला या दोघांना जर या गोष्टीवरून काही अडचण नाही आहे तर रामचरणच्या मेकअप आर्टिस्टला ती गोष्ट इन्सल्टिंग वाटायचा प्रश्न येतच नाही आणि जर तिला ते एवढं इन्सल्टिंग वाटलं तर ते तिने डायरेक्टली जाऊन शाहरुखला नंतर बॅकस्टेजवर कन्फेस करायला पाहिजे होतं. मग शाहरुखने तिला समजावलं असतं की हा त्याच्या सिनेमातील 1 2 का 4 मधील डायलॉग आहेत, जर तू तो सिनेमा बघितला नसशील, तुला जर या गोष्टीचा कंटेक्स्ट माहीत नसेल तर ती तुझी चुकी आहे, त्याची स्वतःची नाही. तर ऑब्व्हियसली कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी ज्या काही होत आहेत सध्याच्या घडीला त्या लोकांमधून विविध माध्यमातून पसरवल्या जातात आणि त्यांना वन ऑफ द रिझन पाहिजे असतं की कोणाला ना कोणाला ट्रोल करायला भेटलं म्हणजे आपला दिवस सार्थकी लागला, असं कूल बनण्यासाठीचं जे काही फॅड आहे आजच्या सोशल मीडिया जनरेशनच्या माध्यमातून ते वारंवार चालत आलेलं पाहायला मिळतं.